काय झालं? बाईला बोललो बाईला तुझा हात तिकडे जात नाही का मूर्खा? हवा चालू आहे असा फिरून म्हणजे येतो. हवाचा पण तुझा हात इकडे हा. तिकडे जातो का? बाई म्हणे आज ड्युटीला जाऊ नका. हा, माझ्या 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. वा रे वा. मला त्रास व्हायला लागला. ड्युटीवरती जाऊ नका. असं मग मी विचार केला. कसं? गावामध्ये गेलो. वा रे वा. एक रिक्षा आणली. असं होय मग रिक्षा आणली. वा रे वा. बायकोत रिक्षा घातली. काय रे मूर्खा, बायकोत रिक्षा घालली करे? अहो नाही रिक्षामध्ये बायको बसवली. रिक्षामध्ये बायको बसवली. हा, दवाखान्याला घेऊन गेलो. वा रे वा. लय आनंदाची गोष्ट. असं सुखरूप डिलिव्हरी झाली बाई. वा रे वा. मग महाराज काय सांगू तुम्हाला, हा, मुलगा झाला मला मुलगा. वा रे वा. तुझ्या जीवाला फार आनंद वाटला लय असेल. आनंद वाटला. खरं काय? मग मुलगा झाला. हा, दुसऱ्या दिवशी डॉक्टरने डिस्चार्ज दिला. वा रे वा. घरी घेऊन आलो. असं घरी आल्या हा, बाईला म्हटलं, हे बघ ड्युटीवरती 2 दिवस झाले गेलो नाही. खरोखर आहे. ड्युटीवर जायला पाहिजे. बरोबर. म्हणून मी म्हणलं हा, आता तू बाळाकडे लक्ष दे. खरोखर आहे. आता तू बाळाकडे लक्ष दे. तुझा हात अहो, माझ्या बाईला गरीब होता. तुम्हाला नाही, माझ्या बायकोला. मग तुझा हात तिकडे जात नाही का? हो हात फिरून जातो ना. तेवढ्यात ते 2 दिवसाचं बाळ बोलायला लागलं. वा रे वा. म्हणजे 2 दिवसाचं बाळ बोलायला लागलं ना हो. असं मी म्हणलं मला ड्युटीवर जायचं. बरोबर. तेवढ्यात ते 2 दिवसाचं बाळ बोलायला लागलं. हा, त्याच्या मम्मी सोबत. असं म्हणे मम्मी हा, हा कोण? ते बाळ विचारायचं. ते बाळ विचारत होतो. हा हा, हा कोण? हा कोण? मी म्हणलं तुझा बाप. काय रे मूर्खा, त्या बाळाला बोललो. मग तुझा हात तिकडे जात नाही का? अहो देवा, स्वप्नाची गोष्ट होती. असं होय. स्वप्नाचं गोष्ट सिधी सिधी सांगायची मूर्खा. तू आला 2 नंबर कुठे गेला? 2 नंबर हा, माग बिलाटी मध्ये असेल हो. बोला गेला. बोलू का? हो, लगेच. आत्ता लगेच बोलाव. अरे 2 ना. 2 नंबर आहे. अरे 2 नंबर. महाराजांनी बोलवलं. देवाला सांगते 2 नंबर मेला म्हणे. खरं? देवा हा, लय वाईट झालं. वाईट झालं अगदी वाईट झालं. म्हणजे काय झालं? 2 नंबर मेला. 2 नंबर मेला. होय. भारी वा. काय हरकत नाही, परंतु त्याचा प्रेत घेऊन ये. म्हणजे प्रेत घेऊन येऊ. हो, खरी गोष्ट आहे देवा. लय इमानदार माणूस होता. बरोबर. बरोबर की नाही? हो, म्हणजे त्याचं प्रेत या दरबारामध्ये खरोखर आहे. जात असतो. अरे 2 नंबर. अरे देवाने तुझं प्रेत मागितलं. एवढे सांगते प्रेत वाटलाय की घातला. वा रे वा वा. ओ मी फुरगडसारखा इकडे तिकडे फिरीत राहू का मग? जाऊन सांग. देवा हा, त्याची अंतविधी झाली. वा रे वा. म्हणजे त्याची अंत्यविधी झाली. अंतविधी झाली. काय हरकत नाही, जा त्याचे राग घेऊन ये. बापरे. देवगी बोकरणी सारखा चिकट दिशी राहिला. 2 नंबर. अरे देवाने तू जास्त मागितल्या. म्हणजे राख मागितली. राख. एवढे सांगते का गंगाले अर्पण करी उन्हात नाही. बापरे. हौदी ना मुठशी. देवा हा, त्याच्या हस्ते होते ना, हा, त्या गंगेला अर्पण केल्या हो. असं होय होय. भारी वा. काय हरकत नाही, परंतु जा त्याचा एक फोटो घेऊन ये. खरी गोष्ट आहे देवा. लाडाचा नोकर होता. हो, इमानदारीने काम करायचा. बरोबर. जरी मेला असेल त्याचा फोटो आपण या दरबारामध्ये लावला पाहिजे. बरोबर. जा दिसतो देवा. जा. अरे 2 नंबर. देवाने तुझा फोटो सांगितला. एवढे सांगते फोटो सुद्धा चेकार दिलात नाही. अरे काय जाऊ दे ना भाऊ. काही नाही काही जाऊ दे. काहीच नाही राहू दे. देवा हा, अहो त्याचे फोटो होते भरपूर. मग पण त्याची अंतविधी झाली ना, त्याच्या सोबत सर्व फोटो जाळून टाकले. काय?
फोटो पण जायला ना अरे मूर्खा आवाज कुणा देते मागून त्याने सांगितलं ना बोलव त्याला ए 2 नंबर ये भाऊ ये वो मेरी काली मुर्गी गई ना मेरा दिल ठिकाने देवरी देवा देवा अरे वा काय हो ड्युटीवरती किती वाजता येतो 8 वाजता येतो आता किती वाजले आता 7:30 झाले करे मूर्खा तुला काय अक्कल आहे का काय झालं देवा आता 9:30 वाजले एवढा वेळ का लागला टाइम झाला उशीर झाला मूर्खा कुठला काय म्हणून ऐकत असतो खरोखर काय वेळ का लागला देवा एखादी ड्रेस घातला बरोबर मग आम्ही केली हो दादा देवा वेळ का लागला सकाळ सकाळ आंघोळ केली हा दिवशीचे कपडे अंगावर सोडवलं बरोबर देवा सायकलीने निघालो असं सायकलीने फाट चाललो ना हो असं बघ रे त्यानावर गेलो हा सायकल पंक्चर झाली वा रे वा मग पण व्यक्ती चालवली बरोबर पण सायकल पंक्चर बंद होता दुकान असं मग सायकल लोटत लोटत गावात गेलो बरोबर सोनारच्या घरी सोनारच्या घरी गेला गेलो मग सोनारने पंक्चर काढला आता ड्युटीवर झालो देवा काय मूर्खा सोनार पंचर काढतो का करे काढत नाही का मूर्खा कुठला आणि म्हणे मूर्ख हे लाडक्या हो नाही तरी झोपतो या भोऱ्या बलगावरती हा चारी समया 5 कंदील बाजूला ठेव परत तरी कसं केलं पाहिजे कसा एकदम कडक नियमाना कडक शिस्ती नियमाने पारा करणार देवा आज मावसात यायला पाहिजे बाहेरचा माणूस बाहेर जाऊ देणार माझी झोप मोडते किंवा कामा नाही बरोबर देवा हा तुम्ही झोपा हा मी शिलगाडा वाचून राहणार नाही कशाला कशाला अहो, त्या समया हो समया असं सांग ना तुम्ही बोलले ना तुम्ही जपा असं हा काय हरकत नाही काय हरकत नाही आडा पडा तुम्ही मूर्खा कुठला तुम्ही जपाव चल गुरुजी बानुबाई गाय पोत का कहाना बाई मला तरी म्हणतात धनगराची बानूबाई या जेजुरीच्या वाणी या पालकीच्या धनी या देवाने मला सत्य वचन दिला होता स्वप्नामध्ये पण माझी वचनाची आठवण पडली या देवाला आता मी काय करणार संदरपूर गाव सोडून आणि जेजूरगडाला जाणार पण बाई मी तरी जाताना काका नानांना आवाज देते आओ काका नाना बोला बाई माझा तरी नमस्कार 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 आओ काका नाना हा आजचा दिवस माझे 9 लाख मेंढर सामान करशाल का जोरदार त्या बाईचं मेन हो हो माझं जमणार नाही माझ्याकडे मी 1-1.5 खांडी मेंढा आहे तर बाई माझं जमणार नाही. आमच्याकडे बी 2-2 खांडी आहे आओ काका नाना खांडे नाही रे खांडे म्हण खांडी खांडी आहे आजचा आमच्याकडे दिवस 2-2 सांगते मी खांडी आहे तुम्हाला. आजचा दिवस सांगते मी सांभाळून घ्या ना आता तू कुठे चालली मी माझ्या देवाच्या भेटीला जेजोरी हा जेजुरीला
जेजुरी चालली बाई. हो बाई हा आमचं नाही जमणार बाई. हो काका नाना सांभाळून घ्या. लगेच जाऊन येणार ना. हो जाते लगेच परत येते. खरंच ना बाई. हा गेली का गेली पण नाही इथंच थांबले. आली का इथंच थांबले मी. जा मग जा. जा लगेच होतो नाही बाई. चला,